बऱ्याच ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टरसमोरचा एक ज्वलंत प्रश्न म्हणजे मला ट्रेडिंग करायचं आहे, इन्व्हेस्टिंग पण करायचं आहे, पण त्यासाठी माझ्याकडे वेळ पण नाही आणि त्यासाठी माझ्याकडे एक्स्ट्रा कॅपिटलसुद्धा नाही. तर या दोन्ही गोष्टीवरचं सोल्युशन मी तुम्हाला देईन. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं जे मेन स्ट्रीम इन्कम आहे जॉब किंवा बिझनेसपासून, त्यातून ॲटलीस्ट 5 ते 10% रक्कम तरी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगसाठी बाजूला काढायला शिका दर महिन्याला. जर ते शक्य नसेल, तुम्ही फुल्ली टाईट असाल, तर तुम्ही ॲडिशनल सोर्सेस ऑफ इन्कमसाठी नक्की ट्राय करू शकता. पूर्वीच्या काळी पॅसिव्ह इन्कम मिळवणं खूप अवघड होतं. पण आजकाल मेटा असेल, YouTube असेल आणि वेगवेगळे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत, यांच्याद्वारे पॅसिव्ह इन्कम मिळवणं खूप सोपं झालं आहे. तुमच्याकडे जे स्किल आहे ते इतरांना शिकवून तुम्ही पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकता. तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करून मिळवू शकता. ज्याला खरोखर फाईट मारून हे ॲडिशनल इन्कम मिळवायचं आहे, तो इझिली मिळवू शकतो. इतके सारे ऑप्शन्स आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. फक्त मित्रांच्या ग्रुपमध्ये बसलेले असताना बोलू नका, की असं करायचं आहे, तसं करायचं आहे, हे करायची इच्छा आहे. तर आजपासून कामाला लागा आणि तुम्हाला जर असं वाटत असेल, की ऑलरेडी माझं वय इतकं झालं यार, खूप लेट झालं आहे, आता काही नाही होऊ शकत. तर असं नाही आहे. आजसुद्धा सोशल मीडिया आहे किंवा इन्फ्लुएन्सर मार्केटिंग असेल, हे पूर्वीच्या इतकंच इफेक्टिव्ह आहे आणि अजून इफेक्टिव्ह होत चाललेलं आहे. अजून 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर तुम्हाला असं वाटेल, की आज सुरू केलं असतं तर बेटर झालं असतं.